मंत्री व बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री, आपणा सर्वांचे नेते जननायक आमदार मकरंदाबा पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले सातारा जिल्हा परिषदचे अध्यक्ष उदयदादा कबुले, सातारा जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष नितीन बापू, खंडाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती भेट असलेले खंडाळा तालुक्याचे माजी सभापती यशवंत तात्या पवार, लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आप्पासाहेब देशमुख, या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक चंद्रकांत धमाळ साहेब, दुसरे संचालक भोसले गुरुजी मार्केट कमिटीचे उपसभापती बांधसराव यादव, या ठिकाणी उपस्थित असलेले विशेष साहेब व या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी या इमारतीचं आर्किटेक्ट केलं, डिझाईन केलं ते आमचे राजकर साहेब, दुसरे आमचे सोसायटीचे माजी चेअरमन चंद्रकांत पवार साहेब व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पिसावडे गावचे आत्मारामांचे नेते, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री, बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री, विकासाचे एक महापुरुष आदरणीय नामदार मकरंदजी पाटील साहेब, सातारा जिल्हा परिषदेचे गाव आहे आणि शेतीला पूरक काय असेल तर विविध कार्यकारी सेवा सोसायट्या हे शेतकऱ्याचं अर्थकारण आहे किंवा धन मिळण्याचं साधन आहे। या सगळ्या गोष्टीमध्ये शिरवळ विविध कार्यकारी सेवा सोसायटीची 48 तारीख स्थापना झाली। त्या पिढीतल्या नेते मंडळींनी त्या काळामध्ये जे योगदान दिलं निश्चितपणाने ते योगदान मोठं आहे, परंतु काळ बदलत असतो। बदलत्या काळामध्ये विकास हा प्रचंड गतीने होत असतो। आज जर मकरंदाबा बघितलं तर शेतीवर अवलंबून सर्वच मंडळी आहेत। आता आम्ही गाडी देताना गप्पा मारता जिल्हा बँकेचे संचालक आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दत्तानाना, मंचकावर उपस्थित या संस्थेचे ज्येष्ठ संचालक, या गावचे सुपुत्र आणि पंचायत समितीचे माजी सभापती, कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष सन्मान्य तांब्यांना, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते आप्पासाहेब भाऊ, पंचायत समितीचे माजी सभापती मकरंदजी मोटे, कारखान्याचे संचालक सन्मान्य धमाळ साहेब, सन्मान्य भाऊ, प्रथमतः मी आपल्याला सगळ्यांना या दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। परमेश्वरानं आपल्याला उदंड आयुष्य द्यावं, आपलं आरोग्य चांगलं राहावं, आपल्या असणाऱ्या एकूणच